रामसेतू फक्त एक पुराण कथा आहे की त्यामागे लपले आहे एक अद्भुत पौराणिक रहस्य? चला तर मग आज या रामसेतूची कथा ऐकूया. संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर एक ऋषी बसले होते. समोर अथांग सागर, क्षितिजावर अस्ताला चाललेला सूर्य आणि लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करून निघत होत्या. त्यांच्या डोळ्यात एका युगाची आठवण भरून आली होती. होय, रामसेतूच्या निर्मितीची कथा, जी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. एका साधकाने त्यांना विचारले, गुरुदेव, या रामसेतूचे रहस्य काय आहे? ऋषींनी मंद हसत डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, ही गोष्ट आहे विश्वासाची, समर्पणाची आणि एका सेनेच्या अद्वितीय पराक्रमाची. ही गोष्ट आहे त्या निष्ठेची जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करू शकते. लंकेच्या अशोक वाटिकेत सीता माता अश्रू ढाळत होती. त्याचवेळी भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि त्यांच्या वानर सेनेने सीतेला परत आणण्यासाठी युद्धाची तयारी सुरू केली होती. परंतु एक मोठं संकट होतं. हा समुद्र, विशाल, अथांग, रौद्र, लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. प्रभू श्रीरामाने समुद्रदेवाला प्रार्थना केली की हे समुद्रदेवा, आम्हाला मार्ग दे. आम्ही अन्यायाचा नाश करण्यासाठी आलो आहोत. पण समुद्र काही केल्या ऐकतच नव्हता. तत्क्षणी श्रीरामाने आपला धनुष्य उचलला आणि म्हणाले, जर तू आमची प्रार्थना ऐकणार नसशील तर मी तुझ्या या लाटांना अग्नीने जाळून टाकेन. रामाचा हा संकल्प पाहून समुद्रदेव भयभीत झाला आणि तो प्रकट झाला. प्रभू, मी तुमचा मार्ग रोखणार नाही. तुमच्या सेनेला मी पाठबळ देईन. तुम्ही सेतू बांधा आणि माझ्या लाटांमध्ये मी तो अढळ ठेवीन. त्यानंतर संपूर्ण वानरसेना एका अद्भुत कार्याला लागली. सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत, हनुमान सर्वजण दिवस रात्र अविरत कष्ट करू लागले. जय श्रीराम अशा गर्जनांनी वातावरण भरून गेलं. नल आणि नील यांना वरदान होतं की त्यांनी पाण्यात टाकलेला कोणताही दगड बुडणार नाही. हाच रामसेतूचा चमत्कार होता. दगडांवर राम असे लिहून समुद्रात टाकले गेले आणि काय आश्चर्य, ते दगड त्या समुद्रात तरंगू लागले. प्रत्येक दगड हा श्रद्धेचा आधार आहे. हनुमान म्हणाले, या दगडांना रामनामाचं बळ मिळालंय. रात्री वानरसेना दमून जात असत, पण कोणीही थांबत नव्हते. अंगद आणि हनुमान मोठे मोठे पर्वत उचलून आणत, जांबुवंत मार्ग आखत आणि लाखो वानर लहान मोठे दगड आणून रचना करत. एके दिवशी एक छोटीशी खारुताई काठावर बसून बघत होती. ती काही करू शकत नव्हती, पण तिला वाटलं, मी लहान आहे, पण मी सुद्धा काहीतरी योगदान द्यायला हवं. ती वाळूच्या कणात लोळली आणि आपल्या इवल्याशा हातांनी छोटे छोटे दगड सेतूवर नेऊन टाकू लागली. काही वानर हसू लागले, परंतु श्रीरामांनी तिला उचलली आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, तुझं योगदान लहान नाही खारुताई, श्रद्धा आणि समर्पणच हे मोठं असतं. त्या क्षणी खारुताईच्या अंगावरती प्रभू श्रीरामांनी बोटांचे 3 शुभ्र पट्टे उमटवले. ते आजही भारतीय खारुताईंच्या अंगावर पाहायला मिळतात. दिवस जात होते आणि अखेर 5 दिवसात रामसेतू पूर्ण झाला. विशाल, अभेद्य आणि दिव्य. वानरांनी जल्लोष केला. रामाने सेतूला स्पर्श करून समुद्राला आशीर्वाद दिला. श्रीराम आणि संपूर्ण वानरसेना त्या सेतूवरून चालत लंकेच्या दिशेने निघाले. समुद्र शांत होता. जणू आपल्या अंगावर चालणाऱ्या ईश्वराच्या पावलांचा तो आदर करीत होता. ते पाहून समुद्रदेवाने नम्रतेने वचन दिले की हा सेतू युगानुयुगे अस्तित्वात राहील. ही श्रद्धेची, भक्तीची आणि पराक्रमाची साक्ष असेल. ऋषींनी आपली गोष्ट पूर्ण केली. तो साधक भारावून गेला होता आणि म्हणाला, गुरुदेव, म्हणजे श्रद्धा आणि प्रयत्नाने अशक्य सुद्धा गोष्ट साध्य होते. होय बालका, रामसेतू हा फक्त दगडांचाच पूल नव्हता, तर तो समर्पणाचा, सहकार्याचा आणि श्रद्धेचा सेतू होता. आजही तो समुद्रात आहे आणि आपल्याला शिकवतो की जर मनात निश्चय असेल तर समुद्राला सुद्धा वाट द्यावी लागते. साधकाने डोळे मिटले आणि रामनामाचा जप सुरू करू लागला. ही कथा श्रद्धा, निश्चय आणि पराक्रमाच्या जिवंत प्रतीकाची आहे.
रामसेतू फक्त दगडांचा पूल नव्हता, तर त्याग, भक्ती आणि संघशक्तीचं दैवी उदाहरण होतं. रामसेतूची ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि अशीच कोणती पौराणिक कथा तुम्हाला ऐकायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजच माझा भक्तिपंथ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रभू श्रीराम माझ्या सर्व श्रोत्यांना उदंड आयुष्य आणि भरभराट देव. जय श्रीराम.